रायगड. मागच्या वर्षी पण आपण गेलो होतो 350वा राज्याभिषेक सोहळा पूर्ण होण्यासाठी, आणि आपलं नशीब वाईट होतं की आपल्याला दर्शन नाही भेटलं. पण यावर्षी आपण परत चाललोय. धर्मवीर बलिदान मास कोण कोण पळतं? समोर जो रायगड दिसतोय आपल्याला, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. हर हर महादेव. आता आम्ही चाललेलो आहे रायगडला 351वा राज्याभिषेक सोहळा पूर्ण करण्यासाठी. आपण जे जाणार आहोत ते आपल्या या बाईकवर, आणि जी दुसरी बाईक आहे ती ही सूरज, रोहित. आणि ब्रेक घेतला आम्ही. हा मगाशी नाव घ्यायचं विसरला. माझ्यासोबत येतो आज विजय. जय शिवराय. हा विजय, मी, आणि माझ्यासोबत जो आज सोबत ट्रेक करतोय, म्हणजे वरती गेल्यानंतर आपण ट्रेकच करणार आहोत, तो हा ओमकार. आणि ती त्याची बाईक आहे, युनिकॉर्न बाईकवर आहे, त्यासोबत एक आहे. आणि आमचे अजून 2 जण मागे राहिलेले आहेत. सो आता त्यांची वाट बघण्यासाठी तर थांबलो आहे. तर आणि लकीली तो पण आला बघा समोरून. हा राईट, हाच आहे तो. तर याच्यासाठी थांबलो होतो एवढा वेळ, आणि नेमका हा आलेला आहे. तर चला आता आपण निघूया इथून. ऑलरेडी खूप लेट झाला आहे. आता नेक्स्ट स्टॉप जो आपला असेल तो वाघजाई मंदिर, वरंद घाटामधलं. वरंद घाटातल्या वाघजाई मंदिराला थोडा वेळ थांबणार आहे आपण, दर्शन घेणार आहे वाघजाई मातेचं, आणि निघणार आहे. चला. सांग बरे. आणि मित्रांनो, आमचं नशीब एवढं भारी की चक्क आम्हाला वाघजाई मातेची आरती मिळाली, ते पण एवढ्या रात्री की कोणीतरी प्रवासी आरती करत होता, आणि नेमकं आम्ही त्यावेळी तिथं पोचलो. तर मित्रांनो, आता आपण फायनली येऊन पोचलो आहे वरंद घाटातील वाघजाई मातेच्या मंदिरामध्ये. हे बघू शकता वाघजाई मातेची मूर्ती. आणि आता आपण जे आलो आहोत ते सगळे बाहेर आहेत, तर बाहेर जाऊया आता. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तुमचं आमचं नातं काय? जय जाऊ जय शिवराय. हर हर महादेव. सो मित्रांनो, आम्ही इथं रायगड पशी आलेलो आहे. पुढचा राईड मारला की रायगडचं दर्शन तुम्हाला दाखवतोच मी. आणि हे आपले मित्र भेटलेले आहेत, ते कोल्हापूरवरून आले तेवढ्या लांबनं. आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे स्प्लेंडरवर आले. तर मी तुम्हाला एवढं सांगतोय की मनात आहे ना महाराजांबद्दल शिवभक्ती भावांची. एवढ्या लांबनं स्प्लेंडरवर आलंय, जोक नाही आहे स्प्लेंडरवरनं इथपर्यंत येणं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे तो समोर बघताय मेन हायवे क्रॉस करून ब्रिजच्या खालून या कमानीपाशी, जी कमान सरळ आपल्याला घेऊन जाते पाचाडला. आणि पाचाडवरनं बसची सोय केलेली असेल जर जास्त गर्दी असेल तर, नाहीतर आपल्या बाईक्सच जातील वरती गडाच्या पायथ्याशी, आणि तिथून आपण पायी प्रवास करू. तर इथं आलो आहे, आणि डायरेक्ट आपण आता पुढं भेटणार आहोत ते गडावरतीच, म्हणजे गडाच्या पायथ्याला. तर चला. तर मित्रांनो, आता बाईक खाली पार्किंग केली आहे आम्ही, आणि हे बघू शकता तुम्ही की गर्दी किती आहे इथं ॲक्च्युअलमध्ये. आणि हे तर काहीच नाही, हे म्हणजे हे 4th नंबरचं पार्किंग आहे. याच्या पुढचं पार्किंग फुल आहे. हे बघा, 2 व्हीलर सगळ्या बाईक्स, ते शेवटपर्यंत फक्त बाईक्स आहेत. हे 4th नंबर पार्किंग आहे. पुढपासून तर सगळे फुल आहेत, आणि खालचे पण सगळे फुल आहेत. सो आम्हाला लकीली नंबर भेटला तिथं, म्हणजे थोडीशी जागा भेटली म्हणून आम्ही तिथं गाडी पार्क केली. आणि पोलीस प्रशासन इथं बसून एकदम व्यवस्थितपणे त्यांचं कार्य बजावत आहेत. सो आता आपण पायी वरती चाललो आहे. आणि तर फायनली बस भेटली आम्हाला मित्रांनो, आणि
हे बघा वरती चढायला गर्दी आमची. बरं मित्रांनो, हा सर्वेश ठीक आहे. आता हा आमचा नवीन मित्र, हा सर्वेश, मी आणि आमची मागची गँग मागे अजून पूर्ण बस फुल आहे आता. आणि आता सर्वेश भाऊ घोषणा देणार आहे. काय सर्वेश भाऊ घोषणा देणार ना? कृष्ण जायच्या अगोदर मला काहीतरी सांगायचं. हा बोला. लकीली आम्हाला, आम्ही म्हणजे एंट्री पण नव्हती गेली, त्यात आम्हाला लकीली फर्स्ट बस भेटली. न थांबताच आम्हाला बस भेटली. हे कुठेतरी आम्ही केलेलं पुण्यच म्हणावं. मागच्या वर्षीचं माहितीच असेल तुम्हाला सीन मित्रांनो, कारण तुम्ही मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितलाच असेल आमचा. खूप वेटिंग केली मागच्या वर्षी आणि शेवट काय झालं ते तुम्हाला माहितीच होतं. लास्ट पर्यंत आम्हाला काही दर्शन तर भेटलं नव्हतं. सो आम्ही नवीन आशा, आणि तो सूरज पण होता मागच्या वेळी आपल्यासोबत, आणि त्यात नवीन आशा घेऊन आम्ही पुन्हा हेच देवाकडे मी प्रे केले, काही पण उद्या पण यावेळेस दर्शन करूनच जायचं, दर्शन घ्यायचं. भले एक दिवस थांबू दे, 2 दिवस थांबायला लागू दे, पण दर्शन घेतल्याशिवाय का आम्ही काही येणारच. मागच्या वेळेस रडायला लागला शेवटी. बर. आणि हे बोलताना सिरियसली मित्रांनो एवढी गर्दी आहे, पण आहे ना सर्वेच्या माझ्या दोघांच्या पण डोळ्यामध्ये पाणी आल्यागत होत आहे. वंशाच्या प्रजापती हिंदुपद बादशाह छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. सो गाईज, आपल्याला इथं बसमध्ये शिवभक्त भेटला आहे आणि ते भक्ती गीत बघणार आहे, तो आपण बोलू. आणि हे सगळे गाईज, सगळे मित्र आपले आणि आपल्याला सपोर्ट करणार आहे. अरे देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, शिवबानं सांगावा धाडलाय रे, शिवबानं सांगावा धाडलाय रे. वेळ पडली तर मारायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. देवा धर्माची आण आहे, देवा धर्माची आण आहे, बैमान कुणी वयाचं नाही, बैमान कुणी वयाचं नाही, आपला इमान सोडायचा नाही, आपला इमान सोडायचं नाही. एका दिलानं नांदायचं रे, देशासाठी जगायचं रे, एका दिलानं नांदायचं रे, देशासाठी जगायचं रे. मित्रांनो, जसं तुम्ही शिवजयंती पळता, राज्याभिषेकाला येताना चुकता येता 6 जूनला येता का नाही सगळी? हो. धर्मवीर बलिदान मास कोण कोण पळतं? मोजके हात उठल्यात फक्त. मुसलमानाचं 4 वर्षाचं पोरग, मुसलमानाचं 4 वर्षाचं पोरग दिवसातनं 4 टाइम नमाज पडतं. का? त्याला त्याच्या धर्माबाबतीत आदर आहे. आपण कुठल्या धर्माला नाव ठेवत नाही का त्याची विटंबना करत नाही. आपण एक धर्म संदेश देतोय की मुसलमानाचं 4 वर्षाचं पोरग दिवसातनं 4 वेळा नमाज पडते. आपल्यातलं 4 वर्षाचं पोरग बघितलंय कधी मंदिरात गेलेलं? आपण जातोय कधी मंदिरात? आपण कधी जातो सणावाराला, काय कार्यक्रम असल्यावर? नाही तर आपल्या गावचं कुलदैवत कुठलं असलं त्या कुलदैवताचा वार असतो, मंगळवार, सोमवार, गुरुवार, शनिवार, त्या वारी फक्त आपण मंदिरात जातोय. का? धर्माबाबतीत आपल्याला प्रेमच नाही. कोण सांगायला आता ज्योतिर्लिंग किती आहेत? 12. सगळे म्हणतात 12. भाऊ म्हणला 14. भावाला माहिती आहे 14 कुठले. 12 ज्योतिर्लिंग आहेत. वरची ज्योतिर्लिंग कुठली? 2. एक ज्योतिर्लिंग आपण चाललोय ती, आणि दुसरं ज्योतिर्लिंग वडू बुद्रुकला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, ती 2. आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे ती 12 ज्योतिर्लिंग अजून आहेत. तर तेच नसते तर ती 12 ज्योतिर्लिंग पण बघायला भेटली नसते.
तुम्ही धर्मवीर बलिदान मास का पाळत नाही तर तुम्हाला अजून माहितच नाही धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर का म्हणतात त्यांना? त्यांनी धर्मासाठी त्याग केला म्हणून. धर्मवीर ही त्यांना दिलेली पदवी आहे. 30 दिवस त्या औरंग्याच्या हालापेक्षा सहन करून, का हालापेक्षा सहन केल्या? औरंग्या म्हणत होता धर्म स्वीकार कर, पण महाराजांना एक प्रश्न पडायचा, सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्न कुणाला पडावा? सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्न कुणाला पडावा? असा प्रश्न जेव्हा पडावा तेव्हा संभाजीराजांचा त्याग आठवावा. धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी जे केलेले त्याग आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा त्यांचं निधन झालं, त्यांचा अंतिम संस्कार झाला नव्हता हे अजून बऱ्याचशा लोकांना माहित नाही. म्हणून दरवर्षी मार्च महिन्यामध्ये बलिदान मास पाळलं जातं. 1 महिना आपल्या घरात कसं कोण एक्सपायर झाल्यावर आपण सुताक पळतो, तसं 1 महिना सगळेजण सुताक पळतात. त्या सुताकात काय पाळायचं असतं? तुम्हाला कुणी जबरदस्ती केली नाही पाळा म्हणून, कुणी जबरदस्ती केली नाही पाळा म्हणून. फक्त का पाळायचंय की जी संभाजी महाराजांनी धर्मासाठी त्याग दिलेला आहे तो धर्म कुठेतरी आपला डुबत चाललाय. त्या हिंदूला जागवायसाठी आपल्याला भिडे गुरुजींनी केलेला त्याला आपण पुढे न्यायचंय. जय श्रीराम. रेडी ना. आणि एक गोष्ट सांगायची म्हटली ना मित्रांनो, धर्तीवरचा स्वर्ग समोर दिसतोय तो रायगड. आता एकदम थोड्याशा अंतरावर आहे आम्ही, समोर बघू शकता मित्रांनो रायगड. आणि आम्हाला बस इथे सोडेल थोड्या अंतरावर. तिथून आमचा पुढचा जो प्रवास असेल तो पायी प्रवास करावा लागेल आम्हाला रायगडावर जाण्यासाठी. तर जसं की सांगितल्याप्रमाणे बसने आम्हाला सोडलेले आता खाली, आणि आम्ही आता चाललोय पायी रायगडावरती. इथे वर टी शर्ट वगैरे मस्त मध्ये स्टॉल लावलेले आहेत टी शर्टचे. माझ्यासोबत आता जो ट्रेक करतोय तो आहे ओमकार, आणि हा माझा मित्र. काय नाव रे तुझं? तुझाच मित्र? हा विजय. सॉरी मित्रांनो, त्याचं नाव माहिती आहे मला, मी आपली अशीच थट्टा केली थोडीशी. आणि हा तुम्ही ओळखत असाल या पांडुरंगला, सर्वेश पवार. आणि याला थोडं उजेडात घेऊ, कारण हा याचा कलर एवढा गोरा आहे ना की अंधारात दिसत नाही. हा मागच्या वर्षी आम्ही आलतो, आणि तुम्ही मागच्या वर्षीची गर्दी बघितली असेल. आम्ही मागच्या वर्षी जे आलो होतो ना, तो या साईडून पायवाट होती खालून, तर वरती आम्हाला जायला भेटेल का नाही ह्या भीतीने आम्ही पटपट चालत धावत आलो होतो. आणि मागच्या वर्षीपेक्षा तर गर्दी मला एवढी वाटली नाही जास्त, खूपच म्हणजे एक नॉर्मल एकदम गर्दी आहे. जी गर्दी आपल्याला भेटेल ती फक्त वरती भेटेल रायगडावरती. आणि तो समोर बघताय मित्रांनो, ते म्हणतात ना, जर तुम्हाला कुणाला स्वर्ग बघायचा असेल तर धर्तीवरचा स्वर्ग हाच तो समोरचा रायगड. या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. अरे बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. थांब रे, मी जरा एक करतो. थांबा ना. गरज होती का तिथं? गरज होती का? सिरियसली डोंगर सोडून एवढं थकलो ना आता, आउट ऑफ लिमिट. दम भरपूर लागला, पण एवढा पण काय वाटलं नाही. पण इथं थांबून चालायचं नाही. जी डोंगरामधून वरती चढून येण्याची मजा आहे ना, ती मोकळ्या रस्त्याने नाही ना, थोडासा लॉंग रूट मारून येण्यात काहीच नाही.
त्यामुळं शॉर्टकट भेटेल तिथून डोंगरातून चला, सगळ्यात बेस्ट आणि अत्युत्तम. आणि मित्रांनो, डोंगर चढताना, पायऱ्या चढताना या मँगोच्या गोळ्या काहीतरी वेगळीच एनर्जी देऊन जातात. आमच्या सगळ्यांकडून आता कंटिन्यू स्फूर्तिगीत होणार आहे आपलं. आणि त्याच्यानंतर ना आपण एक घोषणा देऊन गड चालायला सुरुवात करूयात. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय जय श्री. महाराजांच्या गडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेताना मित्रांनो एक वेगळी ऊर्जा भेटते आपल्याला. या साईडून एंट्री बंद आहे म्हणून आम्हाला आता पलीकडच्या साईडून जायचं, पालखी दरवाजा मार्गे जायचं आम्हाला. आवाज एकदा बसला. मित्रांनो, समोर जो रायगड दिसतोय आपल्याला, रायगड बघून अंगामध्ये एक वेगळी एनर्जी येते ना, की कधी गड चढतोय, कधी वरती जातोय आणि कधी महाराजांचं दर्शन घेतोय. असं आतून एक फिलिंग येते की महाराजांना भेटायचं आहे, महाराज वरती बसलेत, आपली वाट बघतायत. आणि खरंच मी वाट बघतोय त्या क्षणाची, ज्यावेळी मी महाराजांच्या समोर जाऊन मुजरा करेन. संभाजी की चली रे सेना, चली रे सेना, संभाजी की चली रे सेना, चली रे सेना. पहली बोले आजा हिमालय, पहली बोले आजा हिमालय. बंधन खोलो, मारो बंधन खोलो. डोले धरती से अंबर डोले रे डोले, धरती से अंबर डोले रे डोले. बाहे पेला दो. शेर शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना. शरयू नदीला पूर येता, पाणी आलं गळ्याला. शरयू नदीला पूर येता, पाणी आलं गळ्याला. शिवरायांचं नाव घेता अफजल्या पळाला, शिवरायांचं नाव घेता अफजल्या पळाला. अरे पळाला पळाला, कोतळा टाकून पळाला, पळाला पळाला, कोतळा टाकून पळाला. शिवरायांचं नाव घेता अफजल्या पळाला. अरे शरयू नदीला पूर येता, पाणी आलं गळ्याला. पुण्यश्लोक सारे होऊया रायगड प्लास्टिक मुक्त करूया. दादाने एक नंबर संदेश दिलेला आहे. गड किल्ले कोणाचे, आपलेच, जपणार कोण आपणच, आणि हे आपण जपलेच पाहिजेत दादा. जय शिवराय. मित्रांनो, आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे तुमच्या बरोबर चाललंय, तेवढंच चाललंय. नाहीतर असं आम्ही गाणं म्हणत नाही कुठं. तोंड बघत नाही ना तोपर्यंत मित्रांनो, नाही. आजीना नोटीस करा, झूम कर ना. रायगडावर त्याला हात आहे, दोन हात आहे. आणि थकलेल्या पावलांना जर कोणी ताकद दिली असेल ना आमच्या, तर त्या आजीबाईंनी. जिथे आम्ही पायरी चढून थकलो होतो तिथे त्या आजी डोंगरातून पायवाट काढत वरती येत होत्या. काय उत्सुकता असेल ना त्या आजींना पण रायगडावर जाण्याची. आणि मित्रांनो, ती समोर बघू शकता महादरवाजाला गर्दी कशी लागलेली आहे. आता एवढं क्लिअर दिसत नाहीये. हा बघा समोर दिसतोय महादरवाजा, आणि तो समोर धुक्यांनी भेटलेला श्रीमान रायगड. आणि आम्हाला उत्सुकता लागलेली आता त्या धुक्यांनी भेटलेल्या रायगडमध्ये जायची. आणि मित्रांनो, आता आम्ही एंटर करत आहोत तो श्रीमान रायगडाचा महादरवाजा, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. म्हणजे अक्षरशः कंटिन्यू नॉनस्टॉप चालत आलोय आम्ही. आणि हा बघू शकता, हा महादरवाजा बघण्याची उत्सुकता, महादरवाजा बघण्याचा एक आनंद वेगळाच आहे. महादरवाजा शिवगर्जना, शिवघोष दमलेल्या पावलांना नवीन ऊर्जा देऊन जातात. वा वा, गाणे, गाण्यांचा आवाज, देवीची गाणी एक वेगळी ऊर्जा देऊन जाणारा.
आणि आम्ही अनुभवतोय तो दाट धुक्यामध्ये दडलेला हा रायगड. तुम्ही बघू शकता एकदम धुक्यामध्ये दडपून गेलेला आहे हा आपला श्रीमान रायगड. चालत आलोय हत्तीच्या तलावापाशी आणि थकलेल्या पावलांना स्फूर्ती घेत सेना चली रे सेना. शिवाजी की चली रे सेना. शिवाजी की चली रे सेना. आई भवानीच्या आणि मित्रांनो आता आपण आलोय ते ठिकाण म्हणजे आई शिरकाय मातेचं मंदिर. आणि गडवरती चढून आल्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला आलो ते देवी शिरकाय मातेचा. मी काढलाय ना एक चप्पल तिकडे आहे माझी. आणि मित्रांनो आम्ही अनुभवली एक गोष्ट म्हणजे अखंड रायगडाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर अंगामध्ये शरीरामध्ये जो थकवा जाणवतो तो थकवा आई शिरकाय मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपोआप गेल्यासारखा वाटतो. तर आत्ता आम्ही आलो आहे देवी शिरकाय मातेच्या मंदिरासाठी. तिथे दर्शन घेऊन आता आम्ही जाणार सरळ ते होळीच्या माळावर. तो समोर दिसतोय तो होळीचा माळ. लोक म्हणतात तिथं स्वर्ग आहे. स्वर्ग इथं आहे रायगडावर. चला रायगडावर आलेला स्वर्ग आनंद होळीचा माळ. तर मित्रांनो रायगडावरील प्रभात हे रायगडावरील हा होळीचा माळ. आणि ही वरती बघू शकता मित्रांनो तुम्ही गर्दी एकदम प्रखर गर्दी. आम्ही सुमारे 3:30च्या वेळी आलो होतो वरती. आम्ही टेंट लावून थोडा आराम केला होता आणि आता आमच्या हरवलेल्या 3 मित्रांना शोधतोय आम्ही. गंगासागरच्या वरच्या साईडचा रोड मोकळा करायचा आहे. राजसत्रेच्या वरच्या तटबंदीवर उभारलेल्या शुभस्थाना विनंती आहे आपण खाली. आणि मित्रांनो पहाटे पहाटे झालेलं जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन. विनंती आहे आपण खाली उतरावं. आणि मित्रांनो आता जे आम्ही चाललोय ते म्हणजे श्री जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी. हे बघू शकता इकडे टेंट लावून हे लोक म्हणजे 2 दिवस पहिले येऊन बसलेले आहेत तिथं. म्हणून आम्हाला रात्री काय जागा नाही भेटली व्यवस्थित टेंट लावायला. बट काय नाही, जर आपण महाराजांच्या सणासाठी आलेलो आहे ना तर झोप मुळात येणारच नाही. एक वेगळीच ऊर्जा. हे बघा आजी म्हणजे हे एवढं वय झालेलं असताना सुद्धा रायगडावर येण्याची जिद्द ना एक वेगळी ऊर्जा मित्रांनो, जबरदस्त. रायगडावर आल्यानंतर जी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे टकमक टोक. गर्द धुक्यामध्ये दडपलेलं आहे. एवढं काय क्लिअर दिसत नाहीये पण जे समोर दिसतंय ते टकमक टोक. हा तर मित्रांनो मगाशी धुक्यामुळे टकमक टोक का आपल्याला व्यवस्थित दिसलं नाही. आता धुकं थोडंसं गेलेलं आहे. आम्ही त्याच लोकेशनला आहे. तर हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित टकमक टोक. आणि ही टकमक टोकाची कडा. आज काय टकमक टोकावर जाता येणार नाही. हे टकमक टोक बंद आहे म्हणून आपल्याला तिथं जाऊन एक्सप्लोर नाही करता येणार आहे काय. तर जे काय आता दिसेल ते यातूनच.
मित्रांनो, आता प्रचंड गर्दी झालेली आहे रायगडावरती. ही पारंपरिक वेशभूषा चालू आहे आता. आणि मित्रांनो, राज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेली मूर्ती महाराजांची पूर्ण वारकरी संप्रदाय सिंहमध्ये आणली गेली आहे मूर्ती. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून रोजी साजरा झाला. आज रोजी सुद्धा तोच नगारा आपल्या समोर. शिवभक्तांना विनंती, हुज्जत घालू नका, हुज्जत घालू नका.
तर मित्रांनो शासन काठी आणि या शासन काठीचं आगमन झालेलं आहे आतमध्ये. तर बघू शकता किती दिमाखामध्ये येते शासन काठी. आता याच्या पहिल्या क्लिपमध्ये मित्रांनो आपण जे बघितलं जी पालखी गेली त्या पालखीच्या सोबत ही जाती ही शासन काठी आणि ही जी शासन काठी आहे ही नगरखान्यामध्ये जाऊन तर मित्रांनो आता राज्याभिषेक सोहळा पलीकडे चालू झाला होता. तो कंप्लीट करून जेवणाची लाईन चालू झाली आहे आणि आम्ही जेवायला आलो आहे. तर जेवणाची लाईन बघू शकता एवढी मोठी आहे. आपला विजयदादा थांबलेला आहे इथं आणि सकाळपासून हरवलेले हे 3 कार्यकर्ते सापडलेत. अजून 2 काय बेपत्ता आहेत ते सापडल्यानंतर बघू आपण. आणि अधिक महत्त्वाचं म्हणायचं झालं तर हा आमचा टेंट. या टेंटमध्ये रात्री झोपलो एवढा. तर आता आपला राज्याभिषेक सोहळा पूर्णपणे पार झालेला आहे आणि आपण आता मगाशी गर्दीमुळे जगदीश्वराचं दर्शन घेता नाही आला म्हणून आपण आता ट्रेक करत आहोत ते जगदीश्वराच्या मंदिराच्या साईडला. आणि प्रखर उजेडामध्ये बघू शकता मित्रांनो आज सह्याद्री दर्शन. आणि आता आपण आहोत ते रायगडाच्या बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिराच्या मध्यभागी. आणि ते समोर दिसते ना मित्रांनो ते जगदीश्वराचं मंदिर. श्री जगदीश्वराची पहिली पायरी. तर मित्रांनो जगदीश्वराची इथं आल्यानंतर एकदम केदारनाथची फिलिंग येते. आणि इथं अनिरुद्ध सागवेकर यांनी एक सुंदर असं महाराजांचं पेंटिंग तयार केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं महाराजांचं पेंटिंग बनवलेलं आहे. संपूर्ण पोलीस प्रशासन इथं कार्यरत आहे. आणि आता आम्ही दर्शनासाठी लाईनला थांबणार आहे. आणि आपण आत्ता प्रवेश करतोय महाराजांच्या समाधीपाशी. आणि मित्रांनो मला सांगायचं झालं महत्त्वाचं तर हीच ती पायरी हिरोजी इंदलकरांची. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर ही अशी ती पायरी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला पुढे. मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर असलेला हा भग्न अवस्थेतला नंदी. हा नंदी एक प्रखर उदाहरण आहे की हे जे युद्ध होतं ते सत्तेसाठी नाही धर्मासाठी होतं. तर या नंदीला एक मुखवटा बसवण्यात आला होता पण तो नंतर आहोत ते जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. हे बघू शकता जगदीश्वर पार्वतीपदे महादेव. तर मित्रांनो आज अशा तऱ्हेने श्रीमान रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि तो आम्ही अटेंड पण केला. आणि तुम्ही जर आमचा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तर एवढं दुःख झालं ना आम्हाला रिअलमध्ये की आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत आलो आणि आम्हाला वरती काय येता आलं नाही गर्दीमुळं. तर आम्हाला पोलीस प्रशासनाने परत तिथून खाली पाठवलं. तर एवढं आम्ही सॅड झालतो ना की म्हणजे एकदम अक्षरशः डोळ्यात असं अश्रू आल्यागत झालं. पण यावेळी असं काही झालं नाही.
आणि यावेळी तो आम्ही सोहळा पूर्णपणे अटेंड केला आणि पार पडेपर्यंत आम्ही थांबलो. सो हाच याला ओळखत असताल सर्व, मागच्या वेळी माझ्यासोबत होता आणि मी. तर चला आजचा आपण ब्लॉग इथेच समाप्त करतोय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय.